माझ्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकन बिर्याणी। चला तर आपण सुरुवात करूया। चिकन बिर्याणीसाठी अर्धा किलो चिकन, 5 पेले बासमती तांदूळ, थोडीशी कोथिंबीर, 6 कांदे, 5 टोमॅटो, लसूण, अद्रक, 4 मिरच्या, थोडासा पुदिना, दही आणि सॉससाठी सुहाना चिकन बिर्याणी मसाला। पेस्ट करण्यासाठी आपण अद्रक, लसूण आणि मिरची आणि थोडीशी कोथिंबीर भाजून घ्यायची। मग चिकनला चांगला हॉटेल सारखा स्वाद येतो। चिकनला आता आपण मसाले घालून घेऊ। पहिला अद्रक लसूणची पेस्ट घालून घेऊ। थोडीशी हळद आणि 1 चमचा मसाला आणि दही। सर्व मिक्स करून घेऊ। आता आपण हे मॅरिनेट साठी ठेवून देऊ। बिर्याणीच्या भातासाठी आपण पाणी गरम केलं, त्याच्यामध्ये साहित्य टाकलं। तर काय काय टाकलंय आपण? दालचिनी टाकली आहे, वेलची टाकली आहे, तेजपत्ता टाकलाय, लवंग टाकले 4, काळी मिरी टाकले 4, अजून जिरं टाकले। आता हे आपलं पाणी उकळलंय। आता आपण त्याच्यामध्ये तांदूळ घालून घेऊ। तर चला मग आपण तांदूळ घालू। आता आपण त्याच्यामध्ये भिजवलेला तांदूळ ऍड केलेला आहे। आता तो भात खळखळीत होण्यासाठी थोडस त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकले। आता भात एकदम सुट्टा सुट्टा होण्यासाठी आता आपण सर्व ढवळून घेऊ। आणि आता आपण भात शिजायला ठेवू। आता आपला भात शिजतोय, अजून शिजायला टाइम आहे। भात शिजलेला नाही, बघू आपण भात शिजला नाहीये तोपर्यंत आपण चिकनला फोडणी घालून घेऊ। पातेलं गरम झालंय, आता आपण तेल घालून घेऊ। तेल आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण घालायचं, जास्त पण तेल चांगलं नसतं। आता तेल गरम झालंय, आता त्याच्यामध्ये खडे मसाले, तर थोडस जिरं, तेजपत्ता, दालचिनी, चक्रीफूल आणि काळी मिरी आणि लवंग आणि वेलची, हे सगळे आपण खडे मसाले घालून घेऊ। त्यांना परतून घेऊ। आता आपण त्याच्यामध्ये कांदा घालू। खडे मसाले जास्त करपायला द्यायचे नाही, मग त्याचा करपाचा वास येतो पूर्ण। आता आपण त्याच्यामध्ये कांदा घालून घालत आहे, तर कांदा परतून। आता कांदा लालसर होईपर्यंत आपला भात शिजलेला आहे, तोपर्यंत आता भात आपण गाळून घेऊ। बघा तुम्ही बघू शकताय भात शिजलेला आहे। आता आपण त्याला काढून घेऊ। एक टोप घ्यायचा, पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये चाळण ठेवायची, गाळून घ्यायचं।
आता आपला कांदा लालसर झालाय। आता आपण टोमॅटोची प्युरी घालून घेऊ। टोमॅटोची प्युरी घातल्याने चांगला टोमॅटो लवकर त्याची चटणी तयार होते। आता आपला टोमॅटो शिजला आहे, तर आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊ। तर आपण आता पहिला मालवणी मसाला, पहिला आता चिकनला आपण 1 चमचा लावून घेतलेला आहे आणि आता मी याच्यामध्ये 3 चमचे मसाला टाकते। आणि आपला सॉस साठी चिकन बिर्याणी मसाला टाकला। हे सगळं मिक्स करून घेऊ। आता आपण त्याच्यामध्ये चिकन घालून घेऊ। आपण ढवळून घेऊ। चिकन आता आपण परतून घेतलेला आहे। आता आपण चिकन शिजायला ठेवू। गॅस थोडा कमी करू। आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ। चवीनुसार तुम्हाला जेवढं लागते तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये मीठ घाला। थोडं परतून घेऊ। चांगलं लागलं पाहिजे, व्यवस्थित परतून घ्यायचं। आपण परत शिजायला ठेवू। आता आपण चिकन झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालू। कोथिंबीर, थोडासा पुदिना आणि आता त्याच्यानंतर आपण भात घालून घेऊ। त्याच्यावरती थोडीशी थोडासा पुदिना, थोडीशी कोथिंबीर, तूप घालू। 5 मिनिटासाठी आपण झाकण घालून घेऊ आणि आता त्याच्यामध्ये तवा गरम करून त्याच्यावर बिर्याणी ठेवू। तवा गरम करायचा आणि बिर्याणी मुरण्यासाठी तव्यावर ठेवून द्यायची। गॅस पहिला फास्टच करायचा। तुम्ही बघू शकता आपली चिकन बिर्याणी तयार झालेली आहे। तर आता आपण सर्व करून घेऊ। तुम्ही बघू शकता आपली बिर्याणी सर्व झालेली आहे। तर त्याचा सुगंध पण खूप भारी येतोय। तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूस दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा। असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। धन्यवाद।